सुरुवातीला बघूया आदिवासी बहुल जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या समस्येसंदर्भातील बातमी। चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी जनतेकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप चंद्रपूर येथील सामाजिक संघटना श्रमिक एल्गारने केला आहे। आदिवासी बहुल जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासींच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून या तालुक्यातील टोकावरच्या धनकदेवी सिंगार पठार व भुरी येसापूर या गावामधील शालेय विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधले। धनकदेवी येथील शाळेतील मुख्याध्यापक निलंबित झाल्यापासून या 100 आदिवासी गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या संपूर्ण योजना रखडल्या आहेत। तर सिंगार पठार या गावात अंगणवाडी बंद झाल्याने विद्यार्थ्यांची 16 किलोमीटरची पायपीट करण्याचा संतापजनक प्रकार पुढे आलाय। अंगणवाडी सेविका गावात भेट देत नसल्याने कोलाम समाजातील आदिवासी मुलामुलींचे हाल होत आहेत। दरम्यान टोकावरच्या भुरी येसापूर या गावात जिल्हा परिषद शाळेची दुर्व्यवस्था असून शाळा दुरुस्ती संदर्भात ग्रामसभेने पाठवलेला ठराव जिल्हा परिषदेने कोराच्या टोपलीत टाकलेला आहे। सध्या या शाळेत विद्यार्थी उघड्यावर शिक्षण घेत असून अतिवृष्टीच्या या काळात सुविधा नसलेल्या या शाळेतील सुविधा परिपूर्ण करण्याची मागणी श्रमिक एल्गारने केली आहे। आदिवासी विकास मंत्री यांनी या भागात तातडीने भेट द्यावी। याशिवाय चंद्रपुरात असलेले आदिवासी प्रकल्प कार्यालय योजना राबविण्यासाठी थेट जिवती येथे स्थानांतरित करण्याची मागणी संतापलेला सामाजिक कार्यकर्ता पारमिता गोस्वामी यांनी केली आहे। दरम्यान याबाबत श्रमिक एल्गारच्या ॲडव्होकेट पारमिता गोस्वामी यांनी दिलेली ही माहिती। जिवती तालुका चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाचा तालुका आहे। मोठ्या प्रमाणावर इथे आदिवासी बांधव विशेषतः आदिम समाजाचे कोलाम बांधवांची वस्ती आहे आणि अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये अत्यंत दुर्दैवी परिस्थितीमध्ये आज आपले आदिवासी बांधव तिथे राहत आहे। आज 3 गावचे प्रश्न घेऊन आम्ही जिल्हा परिषदचे सीओ साहेबांना आम्ही भेटलो। एक गाव असा आहे सिंगार पठार, जिथे अंगणवाडी नाही। हा सिंगार पठार गावाला जोडला आहे 15 किलोमीटर दूर भुरी येसापूर गावासोबत। 15 किलोमीटर दूर अंगणवाडीचे लहान मुलं जाऊ शकत नाही आणि त्यामुळे कित्येक वर्ष तिथे अंगणवाडीचे मुलं जातही नाही किंवा अंगणवाडीच्या शिक्षकांनी कधी सिंगार पठारमध्ये भेट दिली आहे असं कोणाला तिथे माहीत नाही। म्हणजे पहिला असं सिंगार पठार हा एक गाव आहे 100% कोलाम गाव, जिथे अंगणवाडी नाही, अंगणवाडीचे अजूनपर्यंत ते वाट पाहत आहे। दुसरा गाव आहे भुरी येसापूर, 1ली ते 4थी पर्यंत तिथे शाळा आहे। त्याची इतकी वाईट परिस्थिती आहे, कोणत्याही क्षणी ते शाळा डोक्यावर कोळमडू शकते आणि तिथे संपूर्णपणे शिक्षक जे आहे ते शाळेच्या बाहेर म्हणजे क्लासरूमच्या बाहेर ओपनमध्ये शाळा भरवतात। सगळं खिचडी वगैरे मध्यान्ह भोजन वाटप वगैरे बाहेर होतात आणि झाडाखाली या पद्धतीने इतका उन्हामध्ये सुद्धा मुलं बाहेर बसतात। त्या शाळेचे मागणीसाठी पेसा गाव म्हणून भुरी येसापूरने रेझोल्यूशनसुद्धा पास केलेला आहे, परंतु त्याची दखल अजूनपर्यंत शासनाने घेतलेली नाही। त्यानंतर तिसरा गाव धनकदेवी 100% कोलाम गाव आहे। तिथे मागच्या वर्षी जे शिक्षक होते, मुख्याध्यापक होते, त्यांना सस्पेंड करण्यात आलेला आहे। नवीन शिक्षक प्रशासनाने दिल्यानंतर फायनान्शियल चार्ज मात्र नवीन शिक्षकाला न दिल्यामुळे मागच्या 1 वर्ष 12 महिने एक संपूर्ण शैक्षणिक सत्रामध्ये आदिवासी कोलाम मुलांना एकही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही। या अशा परिस्थितीमध्ये आपले आदिवासी बांधव तिथे जगत आहेत। माझी अशी मागणी आहे की आदिवासी मंत्री विजयकुमार गावित साहेब त्यांनी आमचे इथले जे आदिवासी आहेत चंद्रपूरचे, विदर्भाचे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि दुसरे आमची त्यांच्याकडून ही मागणी आहे की चंद्रपूरच्या शहरामध्ये जे ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिस त्यांनी थाटलं आहे, याचा कोणताही फायदा आदिवासींना होत नाही। हा ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिस त्यांनी जिवतीमध्ये हलवलं पाहिजे। प्रोजेक्ट ऑफिसर जिवतीमध्ये बसले पाहिजे। आमचे आदिवासी बांधव आज 2.5 तास 3 तास इथे प्रवास करून चंद्रपूरमध्ये येतात। त्यापेक्षा इतके आणि आदिवासींना कोणते लाभ मिळणार नसेल तर मग त्यापेक्षा ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिस तुम्ही जिवतीमध्ये घेऊन जा आणि तिथे डायरेक्टली आदिवासींसोबत संवाद साधून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थाने हा देश जर अमृतकाल आणि विश्वगुरू जर बनणार असेल तर इथला ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिस जिवतीमध्ये जाणं आता आवश्यक झालेलं आहे असं आम्हाला वाटते आणि ही आमचे महाराष्ट्र शासनाकडून ही आमची मागणी आहे।